एवढे सारे पैसे मी का गोळा केले सांगते. हॅलो गाईज, तुम्ही म्हणशाल मी अशी अंबाबाई का बरं झाले, तर ही अंबाबाई नाही झालेली. मी गेले होते असं वाण गोळा करायला. ज्यांना एक मुलगी आहे ना, त्यांनी असे पैसे 1-1 रुपया जमा करायचा आणि त्याच्या बांगड्या भरायच्या. मला जेवढ्या वाटतील तेवढ्या 2-3 अशा. सो मी असे गेले होते, मला पण वाटले. आमची सकाळची सुरुवात तर आमच्या इशूच्या मस्तीनेच होते. परत बोल रोटी खा लो, बोल ना, रोटी खा लो पिल्लू, बोल रोटी खा लो. पिल्लूची मस्ती झाली. आता मी घेतला स्वयंपाक करायला. संक्रांत होती त्यामुळं सकाळी सगळं आवरून घेतलं आणि साफसफाई करून घेतली घराची. म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा. त्यामध्ये पिल्लूची पण लुडबुड चालू होती आणि इशूच्या पप्पाची पण बडबड चालू होती. सो त्यांच्याबरोबर बडबड करता स्वयंपाक करून घेतला. इशूच्या पप्पाचं गप्पा मारायचं असं कारण आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता, नाही तर त्यांनी कधी एवढ्या गप्पा मारावा माझ्यासोबत. सो मग मी घेतलं स्वयंपाक करायला. स्वयंपाकामध्ये मी डोसे वगैरे बनवून घेतले नाश्त्याला आणि म्हटलं दुपारी खिचडीच बनवून द्यावं, संध्याकाळी तर मोठा स्वयंपाक असेल. मग संध्याकाळी काय बनवते काय नाही त्याचा दुसरा व्हिडिओ बनवेल. तर यांची मस्करी चालली होती. मला हसायला येत होतं खूप, नाही का, काय गप्पा मारत होते काय माहिती, माझ्याच लक्षात नाही आता. तसेच मी डोस्यांची पण थोडीफार क्लिप बनवून घेतली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि खिचडीची व्हिडिओ नाही काढली मी, ती खूप घाई माझं स्वयंपाकाचं काम चाललं होतं त्यामुळे. डोशांची काढली, त्याच्याबरोबर मी चटणी बनवली होती अशी शेंगदाण्याची आणि असे डोसे बनवले होते. तर ते माझ्याकडून पातळच झाले नाही, थोडे जाडच झाले. इशूच्या पप्पाला म्हटलं घ्या आता ॲडजस्ट करून, कधी होऊन जातो गोंधळ लेकरांमध्ये. आणि तसंच डोसे वगैरे बनवले आणि असं काम पण पडलं होतं माझं, खूप पसारा झाला होता घरामध्ये. म्हटलं घेईल आवरून. इशूची पण अशी लुडबुड, त्याच्याबरोबर हे सगळं आवरायचं, खूप धावपळ पण झाली सकाळी. आणि नंतर माझं एक पार्सल पण आलं होतं, त्याच्यामध्ये काय आहे मी दाखवते तुम्हाला. उघडल्यानंतर त्याच्यात अशा काड्या होत्या आणि हे गोल स्क्रू होते, हा मॅप होता, हे असे स्क्रू होते. त्याचं जोडून आहे ना काय बनवायचं माहिती का, ते होतं टेंट हाऊस. मुलांचं चाललं होतं टेंट हाऊस घ्यायचं खूप दिवसापासून चाललं होतं. मग घेतलं मागून आणि ते बनवायला घेतलं तर त्याच्यामध्ये एक काडीच नव्हती. त्याच्यामुळे माझी इशू अशी टेंट हाऊसमध्ये जाऊन बसली, बनलंच नव्हतं ते व्यवस्थित. सो असा होता छोटासा व्हिडिओ.